नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत वरणबट्टी. तर त्यासाठी मी कढईमध्ये इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यात मी तेल पण टाकलं आहे. तेलसोबतच त्यात हळद पण टाकली आहे. आता आपण हे पाणी उकळू देऊ. तोपर्यंत इथे आपण वरणबट्टीसाठी इथे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी एक छोटी वाटी रवा टाकलेला आहे. त्यानंतर मी यात ओवा टाकलेला आहे. ओव्यानंतर मी मीठ टाकते आहे. त्यासोबतच मी यामध्ये थोडी हळद पण टाकते आहे. हळद टाकल्यानंतर मी यामध्ये एक छोटी वाटी मक्याचं पीठ पण टाकते आहे. आता आपण या सर्व पिठांना मिक्स करून घेऊ आणि याचे आपण कणिक भिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे मी भिजवून ठेवले आहे. आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला दिसतच असतील. आता या गोळ्यांना आपण या पाण्यात टाकणार आहोत. एक एक करून यात नीट टाकून घेऊ. त्यानंतर यांना साधारण 10 ते 15 मिनिटं आपण उकळून घेऊया. यावर झाकण ठेवायचं काही काम नाही आहे. असंच यांना आपण उकळून घेऊया. हे उकळतात तोपर्यंत आपण साईडला वांग्याची भाजी करणार आहोत. तर वांग्याची भाजी करण्यासाठी मी इथे कुकर ठेवलेला आहे. कुकर गरम झाल्यावर मी यामध्ये तेल टाकते आहे. तर इथे आपण एक मोठा चम्मच एवढंच तेल टाकणार आहोत. जास्त तेल आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं नाही आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपण यात जिरं, मोहरी आणि थोडंसं हिंग टाकणार आहोत. जिरं, मोहरी तडतडल्यानंतर आपण यात ही पेस्ट टाकणार आहोत. या वाटणामध्ये मी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता टाकलेला आहे. हे मिक्सरला लावून मी याची पेस्ट करून घेतली आहे. तर आता तेल वर आलेलं आहे. यात मी हळद टाकते आहे. नीट हलवून घेऊया आणि यामध्ये काप केलेले वांगे, बटाटे आणि एक टमाटर घेतला आहे तो टाकून घेऊया. नीट भाजीला हलवून घेऊया. आता आपण यामध्ये सेंधव मीठ टाकणार आहोत. नीट आपण भाजीला हलवून घेऊ आणि यात पाणी टाकून आपण इथे 3 शिट्ट्या घेणार आहोत. कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपण या कुकरचे 3 शिट्ट्या घेऊया. तर आता शिट्ट्या झाल्यानंतर कुकर नीट थंड झाल्यावर मी तुम्हाला भाजी काढून दाखवते की ती कशी दिसते आहे. तर तुम्हाला दिसतच असेल की छान तवंग आलेला आहे. तर भाजी झाल्यानंतर आपण ज्या बट्ट्या उकळून घेतल्या होत्या त्या मी काढून घेतल्या होत्या. तर त्यांचे आपण आता काप करून घेऊया आणि त्यांना तळून घेऊया. फार मोठे आणि फार छोटे करणार नाही, मी मीडियम साईजचे करते आहे. तर आता आपण यांना तळून घेऊया. एक एक काप आपण या तेलामध्ये टाकणार आहोत. आपल्याला सर्व बट्ट्यांनी तळून घ्यायच्या आहेत. बट्ट्या नीट लाल झालेल्या आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत. तर आता मी प्लेटिंग करून घेते.